Subscribe to Avas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नमस्कार. मिती ग्रुप आणि बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीज प्रस्तुत अभिमान महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत लोकमत. Navi Mumbai's leading name in the construction industry, Baviskar, build reality. शिवकमल सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि बाविस्कर ग्रुपचे संचालक प्रकाश बाविस्कर यांना निमंत्रित करते. प्रकाशजी, स्वागत आहे. नमस्कार. अभिमान महाराष्ट्राचा कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार उत्तराताई. दिवाळीचा चांगला असा पिरियड सर्वांचा आता गेलेलाच आहे, पण आपला हा अभिमान महाराष्ट्राचा कार्यक्रम सातत्याने आपण सादर करत असतो. आणि आज सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई भवानी, छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना सर्वप्रथम नमन. आणि त्याचबरोबर दिवाळीच्या या सगळ्या आनंद उत्सवानंतर प्रत्येक जण आपापल्या कामावर परतलेला आहे.
आणि परतत असताना अनेक आयुष्यातल्या अनेक समस्या आपण फेस करत असतो आणि त्यातला मला वाटतं शरीर दृष्टी सुदृढ ठेवणे आणि ती रोगांपासून मुक्त ठेवणे हे अतिशय महत्वाचं आहे. कारण शरीर संपत्ता असेल तरच बाकीची संपत्ती आपल्या कामाची आहे, हे आपण वारंवार म्हणत आलेलो आहे. आणि त्याच माध्यमातून मला वाटतं खरं तर आज कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावर अनेक जण बळी पडत आहेत. पण याच्यावर खरं तर काय केलं पाहिजे, काय समस्या कशा पद्धतीने सॉल्व्ह केल्या पाहिजे, हे अनेकांना आपल्या माध्यमातून मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. मिती ग्रुप, बाविस्कर ग्रुप मला वाटतं हे सातत्याने करत असतो उत्तरासाठी. येस, नक्कीच. आणि प्रकाशजी, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे रोजच्या जगण्यात काय गोष्टी महत्वाच्या आहेत, आपली शरीर संपदा किती महत्वाची आहे, या अनुषंगाने सुद्धा आपण अभिमान महाराष्ट्राचा या कार्यक्रमात सातत्याने हे सगळे विषय घेत असतो. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा व्यक्ती आपल्या या कार्यक्रमात येत असतात, कारण ज्यांनी अतिशय पॅशनेटली त्या त्या क्षेत्रात काम केलेलं आहे अशा व्यक्ती आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांसमोर पुन्हा एकदा आणत असतो. आज राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस आहे आणि या दिवसाच्या निमित्ताने कर्करोगाच्या बाबतीत ज्या काही संकल्पना आपल्या डोळ्यासमोर आहेत, आजार तर दुर्धर आहे. प्रत्येक वेळी असं होतं की कॅन्सर हे नाव घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते. ही भीती कुठेतरी बाजूला करून त्यातनं बाहेर पडण्याचा सुद्धा मार्ग आहे आणि तो एक सकारात्मक विचार आज आपण सगळ्यांसमोर मांडणार आहोत. आणि त्यासाठी प्रख्यात कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर संजय दुधाट आपल्या सोबत आहेत आणि डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर नमस्कार. 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 आणि त्याच सोबत कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या डायग्नोस्टिक सर्व्हिसच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नीता मोरे या सुद्धा आज आपल्या सोबत आहेत. नीता ताई, तुमचंही स्वागत आहे. नमस्कार. खरं तर डॉक्टर संजय दुधाट हे नाव इतकं मोठं आहे आणि आज कॅन्सर पेशंट अवेअरनेस हे शब्द जरी म्हटले तरी या दोघांची नावं, नीताताईंचंही नाव आणि डॉक्टर संजय दुधाट यांचंही नाव सातत्याने घेतलं जातं. गेली 30 वर्ष कर्करोग तज्ज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत. नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून ते काम करतायत. कर्करोगाविषयी, तंबाखूच्या सेवनाविषयी सातत्याने जनजागृती डॉक्टर तुम्ही आजवर केली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुम्ही गेलात. एवढंच नाही तर अनेक प्रसार माध्यमांमधनं, वर्तमानपत्र असेल, दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल, या सगळ्या माध्यमातून तुम्ही सातत्याने या विषयावर जनजागृती करत आलात. इंडियन असोसिएशन ऑफ सर्जिकल ऑन्कोलॉजी, इंडियन सोसायटी ऑफ ऑन्कोलॉजी, इंडियन मेडिकल असोसिएशन अशा अनेक राष्ट्रीय संस्थांचे सभासद आपण आहात. अध्यक्ष सुद्धा तुम्ही होतात आणि आता पुढच्या काळात सुद्धा आपण या सगळ्या संस्थांचं काम मोठ्या हिरिरीने करत आहात. अनेक पदवीधर असतील किंवा नर्सेस असतील, यांचं कर्करोगाविषयीचं ट्रेनिंग ही देखील आपली स्पेशालिटी आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमात डॉक्टर संजय दुधाट यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे, हे खूप महत्वाचं आहे. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं अभिमान महाराष्ट्राचा या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. त्याचप्रमाणे नीता मोरे यांच्याबद्दल सुद्धा नक्की आवर्जून सांगावंसं वाटतं की कॅन्सर पेशंट एड असोसिएशन ही संस्था गेली 50 वर्ष काम करते. टोटल मॅनेजमेंट ऑफ कॅन्सर या क्षेत्रात कार्यरत असताना काम सोपं नाही, कारण रुग्णांचे नातेवाईक, त्यांची मनस्थिती, त्यांचं मनोबल वाढवणं ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. टोटल मॅनेजमेंट ऑफ कॅन्सरमध्ये कर्करोगाविषयीची जनजागृती असेल, अर्ली डिटेक्शन ज्याला म्हणता येईल, लवकर निदान, पेशंटच्या ट्रीटमेंटसाठीचं सहकार्य असेल, मार्गदर्शन असेल, समुपदेशन असेल आणि केअरिंग विथ स्टाईल हा एक अभिनव उपक्रम खरं तर आपण सातत्याने राबवलाय. आणि आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे देशांच्या सीमांवर सुद्धा जे जवान कार्यरत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. आणखी एक मोलाची आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे उरी असेल, बारामुल्ला असेल, या सगळ्यासाठी काम करताना आर्मीने संपूर्ण देशातून तुमच्या संस्थेची निवड केली आहे. याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं. खूप खूप पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. खरं तर कॅन्सर पेशंट अवेअरनेस हा खूप महत्वाचा आहे आणि आजचा दिवस हा त्यासाठी डेडिकेटेड आहे. मला वाटतं डॉक्टर, या विषयापासूनच सुरुवात करूया की मुळात कॅन्सरची व्याप्ती ही किती आहे, कशी आहे आणि मग या पार्श्वभूमीवर या जनजागृतीची किती गरज आहे असं आपल्याला वाटतं. पहिल्यांदा आपले सर्वांचे मनपूर्वक आभार की आपण एक अत्यंत चांगल्या विषयाला हात घातलेला आहे
आणि तो विषय माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि आय हॅव गॉट अ पॅशन फॉर दॅट. आणि गेले कित्येक वर्ष मी त्याच्यासाठी काम करतोय. कारण जेव्हा मी कॅन्सर फील्डमध्ये गेलो तेव्हा लक्षात आलं की नुसती ट्रीटमेंट करून भागत नाही, तर आपल्याला अवेअरनेस जोपर्यंत तळागाळापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर विजय मिळू शकत नाही. त्याच्यामुळे म्हणून कॅन्सरची जनजागृती, कर्करोग जनजागृती हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. हा आपला राष्ट्रीय कर्करोग दिन 2014 पासून आपल्या हेल्थ मिनिस्टरनी सुरुवात केली त्याला. जसं आपण वर्ल्ड कॅन्सर डे 4 फेब्रुवारीला करतो तसंच आपण आता हा पण साजरा करतो. आणि मी तर म्हणेल असे का दर महिन्याला तो असावा एक की ज्याप्रमाणे आपण काहीतरी एक काम हातात घेऊन लोकांपर्यंत जाऊ शकू. तुम्ही जर कर्करोग बघितलं तर कर्करोग हा नाव ऐकल्यानंतरच शहारे येतात लोकांच्या अंगावर. कारण काय येतात? कारण त्यांना वाटतं कर्करोग म्हणजे मरण, हा एकच समीकरण त्या लोकांच्या डोळ्यासमोर आहे. पण तसं नव्हे. आता जर तुम्ही बघितलं तर त्याची व्याख्या ही पूर्ण बदललेली आहे. कर्करोग हा पूर्णपणे बरा करता येतो हे मला आत्ताच नमूद करावं असं वाटतं तुमच्यासाठी, सर्व श्रोत्यांसाठी. हे पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका की कर्करोग म्हणजे मरण. कर्करोग पूर्णतः बरा करता येतो. दुसरी गोष्ट, कर्करोगाची व्याप्ती आपल्या सर्व जगामध्ये वाढते. जगामध्ये तुम्ही जर बघितलं साधारण 1.5 कोटी नवीन कर्करोगाचे रुग्ण दरवर्षी आढळतात. आणि आपल्या भारत देशामध्ये साधारणपणे 18 लक्ष रुग्ण हे आपलं यावर्षीचं स्टॅटिस्टिक्स आहे. नवीन रुग्ण वाढतात. पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण हे विकसित देशांपेक्षा जास्त आहे. आपला विकसनशील देश आहे. आपल्याकडे जनजागृती तेवढी नाही. आपल्याकडे ट्रीटमेंट घेण्याची ताकद बऱ्याच पेशंटची नाही. आणि 60% जास्त रुग्ण हे आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये डायग्नोज झालेले दिसतात, ऍडव्हान्स स्टेजमध्ये. त्याच्यामुळे ते मृत्यूचं प्रमाण हे विकसित देशांपेक्षा आपल्याकडे जास्त आढळतं. आणि ही अत्यंत चिंतेची बाब आहे. म्हणून आपल्या देशामध्ये या जनजागृतीची अत्यंत गरज आहे. आणि नुसती जनजागृती नाही तर आपल्या कर्करोग रुग्णांना सगळ्यांना सहाय्य कसं करता येईल, गव्हर्नमेंट, सोसायटी आणि प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मला नेहमी वाटतं. म्हणून हे कर्करोग जरी वाढत असला तरी आपण त्याला पूर्णपणे आळा घालू शकतो. कारण कर्करोगाची अनेक कारण आहेत. एका कारणाने तर कर्करोग होत नाही, पण काही कारण अशी आहेत ती जर आपण थांबवली तर 60% कर्करोग आपल्याला थांबवता येतो. 60% मोठा हे आहे. साधी गोष्ट, तुम्ही जर टोबॅको किंवा तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन जर पूर्णतः बंद केलं भारतामध्ये तर 40% कर्करोगाचे रुग्ण आपल्याकडे थांबतील. आज एक लक्षात घ्या, जवळजवळ 1/3 पेक्षा जास्त कर्करोगाचे रुग्ण हे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केल्यामुळे होतात. तर हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ही कॅन्सरची व्याप्ती जरी वाढत असती, दिवसेंदिवस वाढत असेल, तरी जनजागृतीने आपल्या मनाचा समतोल किंवा कणखरपणा वाढवून कसं आपल्याला करता येईल. मी मनाचा समतोल का म्हटलं? ज्या वेळेला मनाचं संतुलन बिघडतं तेव्हा आपण वाईट गोष्टींच्या आहारी जातो. तर ते कसं आपल्याला बदलता येईल याच्यावर आपलं लक्ष दिलं पाहिजे. आणि कर्करोगाची कारण आणि त्याचा आपण प्रतिकार कसा करू शकू आणि थांबवू शकू याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बरोबर आहे डॉक्टर. खरं तर या सगळ्या गोष्टी इतक्या नीट लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि तुमचं पहिलं वाक्य खूप महत्वाचं आहे की कॅन्सर बरा होऊ शकतो. त्यामुळे 100% बरा हे अंडरलाईन करायला हवं. नाही तर कॅन्सर आणि मरण हा जो एक त्याचं समीकरण झालेलं आहे ते ऐकूनच खरं तर भीती वाटत असते. नीताताई, मला तुम्हाला विचारायचंय की एक कॅन्सर ज्याच्या घरी निर्माण होतो तो फक्त त्या पेशंट पुरता राहत नाही, त्या सगळ्या नातेवाईकांना तो जखडून ठेवतो. आणि मग या नातेवाईकांचं मनोबल वाढवणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी तुम्ही ते जे सपोर्ट ग्रुप तयार करता, हे सपोर्ट ग्रुप खूप महत्वाचे असतात. तर नेमकं हे काम कसं चालतं, या सपोर्ट ग्रुपची गरज किती आहे आणि त्यातून किती चांगल्या गोष्टी घडू शकतात, याबद्दल आम्हाला नीताताई सुरुवातीला सांगा. काय होतं की एखाद्या फॅमिलीमध्ये एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला किंवा एखाद्या लहान मुलाला कॅन्सर झाला
तर व्यक्ती बरोबरच पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असतं. म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन तर बिघडतं, कारण त्यांना बऱ्याच गोष्टी हँडल करायच्या असतात. त्यांना फायनान्शियल सपोर्ट हवा असतो, पेशंटला सांभाळायचं असतं, ट्रीटमेंट कशी द्यायची याच्यापासून सुरुवात असते. कुठला डॉक्टर निवडायचा, कुठलं हॉस्पिटल निवडायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांच्यावर खूप मोठं प्रेशर आलेलं असतं. मग अशा वेळेला जर त्यांना कुठल्याही प्रकारे सपोर्ट नाही मिळाला तर ते मानसिकदृष्ट्या त्यांचं खूप खच्चीकरण होत असतं. मग अशा वेळेला आमचं कॅन्सर पेशंट एड असोसिएशन काय करतं की आमचे जे हॉस्पिटल्स आहेत, निरनिराळ्या हॉस्पिटल्स, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मधून आमच्याकडे पेशंट्स येतात, तर त्या हॉस्पिटल्स मधनं ही जी पेशंट्स आमच्याकडे येतात, तर जे व्हॉलेंटियर्स असतात त्या व्हॉलेंटियर्सच्या माध्यमातून आम्ही हा सपोर्ट ग्रुप तयार करतो. आणि जे कॅन्सर पेशंट्स आहेत, त्यांच्या फॅमिलीज आहेत, त्यांच्या एक मीटिंग त्यांच्यासाठी ठरवली जाते आणि त्यांना मार्गदर्शन केलं जातं की कशा प्रकारे या अशा कठीण परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे. म्हणजे पेशंटला तर सांभाळायला पाहिजे, पण मानसिक संतुलन कसं चांगलं ठेवावं यासाठी त्यांना मदत केली जाते. आणि मला म्हणजे आम्हाला खूप आनंद होतो, कारण या सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच फॅमिलीजना त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांना कसं ट्रीटमेंटचं वगैरे सगळं पेशंटला हँडल करण्याचं सगळं मार्गदर्शन त्यांना केलं जातं. आणि आता आम्ही बघतोय की अतिशय सुंदरपणे ते फॅमिलीज मॅनेज करतात आणि मुलांचे कार्यक्रम केले जातात. त्या सपोर्ट ग्रुपसाठी जे फॅमिलीज असतात त्यांच्यासाठी पण एंटरटेनमेंट, कारण इतक्या स्ट्रेसमध्ये ती बरोबर. फॅमिलीज असतात. मग अशा वेळेला थोडं त्यांच्या आनंदाचा क्षण त्यांना दिला तर त्यांना ते पुढची ट्रीटमेंट जी असते, कारण की 1 किंवा 2 दिवसाची किंवा 1 महिन्याची ट्रीटमेंट असते, वर्ष जातं त्याच्या ट्रीटमेंट नंतर, फॉलोअप्स असतात. मग अशा वेळेला त्यांचं मानसिक खच्चीकरण होतात, त्यांचं संतुलन तसंच चांगलं राहावं याच्यासाठी बरोबर. बरेच केले जातात. आणि मला सांगायला आनंद होईल कॅन्सर पेशंट एड असोसिएशनचा हा सहभाग फार वेगळ्या पद्धतीने आणि आम्ही चांगल्या पद्धतीने करतो. आणि अशा वेळेला काही वेळेला आम्ही सेलिब्रिटीजना बोलवतो, त्यांच्या माध्यमातून त्यांना एंटरटेन केलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने करतो. आणि पेशंटचं जे मेडिकल मॅनेजमेंट आहे त्याच्याबद्दल त्यांना मदत केली जाते. त्यांना फायनान्शियल सपोर्ट आम्ही तसा फारसा देत नाही, कारण का आम्ही बघितलं गेलं की फायनान्शियल सपोर्ट काही काळानंतर लोक त्याचा मिसयूज करतात. पण त्यांना काय गरज आहे, त्यांच्या ट्रीटमेंटला काय गरज आहे, त्या पद्धतीने आम्ही त्यांना मदत करतो. म्हणजे त्यांची सगळ्यात प्रत्येक महत्वाचं नेताताई, मनोबल वाढवणं हा जो मुद्दा तुमच्याकडे केला जातो हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कारण ती सकारात्मकता मिळाली तर कदाचित त्यांच्या सगळ्या ट्रीटमेंट मधले रिझल्ट जे आहेत ते खूप चांगले येऊ शकतात. आणि हे आतापर्यंत प्रूव्ह झालेलं आहे मला असं वाटतं. त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. प्रकाशजी, आपल्याला काही प्रश्न? येस, खरोखर संजयजींचा आणि नीताजींचा जवळपास हा इक्विव्हॅलंट रोल असतो. याचं कारण असं की माझ्या घरामध्ये स्वतः माझी मोठी सख्खी बहीण स्तनाच्या कॅन्सरने गेली आणि कालच भाऊबीज होती. काल दिवसभर या गोष्टीची आम्ही आठवण करत होतो. पण जसं 60% आणि 40% डॉक्टर साहेबांनी डिव्हिजन केलं की काही हा जो रोग आहे हा सहसा आपल्या काही सवयींमुळे होतो, पण उरलेले 2 काय आमचे नातेवाईक जे काही गेले, मामा आणि आमचे मावस भाऊ, ते थोड्या डॉक्टरांचं म्हणणं मला पटलं की तंबाखूजन्य पदार्थापासून आपण सावध राहिलं पाहिजे. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आमच्या बहिणीला कुठल्याही प्रकारचं काही खाणं पिणं किंवा अगदी प्रजापिता ब्रह्माकुमारीमध्ये ती अशा पद्धतीने रुटीन तिचं काम चालायचं, सकाळी उठून दैनंदिन शुद्ध खाणं पान वगैरे असं चालायचं. पण तरी सुद्धा तिला कॅन्सर हा झाला. झाल्यानंतर सगळाच कंट्रोल काही आपल्या हातामध्ये नसतो, पण सार्वजनिकरित्या ठरवलं गेलं की नाही, याच्याने अतिशय त्रास होतो आणि तिचे हाल करून ती जाण्यापेक्षा आपण कुठली ट्रीटमेंट घ्यायची नाही, आपण होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्यायची आणि त्याच्यानंतर 2 वर्ष तरी ती खूप चांगल्या पद्धतीने जगेल, अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला. आणि तो निर्णय सगळ्यांना बाउंड झाला सार्वजनिकरित्या घेतल्यामुळे घरातल्या सगळ्या लोकांनी. आणि मग त्यानंतर 2 वर्षानंतर तिचे हाल झाले आणि मग ती गेली. हे मी फार जवळून बघितलेलं आहे. परंतु खरं तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी बाहेर येतात. एक तर पहिली गोष्ट असं की सरकारने आणि काही कठीण अशा प्रकारचे निर्णय घेणं, जसं डॉक्टरने सांगितलं, त्या ठिकाणी फार गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर जर ज्या पद्धतीने हे केमिकल शेतांमध्ये
टाकलं जातंय याचे पण काही परिणाम होतात का, हे सुद्धा मला संजयजींना याच्या पुढे विचारायचं आहे. आणि काही लोकांनी असा पण गैरसमज या समज येतो, मला माहित नाही, दुधामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढतं. पण दुधामुळे वाढतं म्हणजे मला नाही वाटत ओरिजिनल दुधामुळे वाढत असेल, पण ज्या पद्धतीने केमिकल मिक्स केलं जातं, ज्या पद्धतीने आपण अन्न प्रशासन विभागाचा फार मोठा रोल आता खरं तर आलेला आहे. कारण सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार चालू शकेल, परंतु अन्न प्रशासन विभागामध्ये भ्रष्टाचार केला तर मात्र, झाला तर मात्र समाजावर फार मोठे विपरीत परिणाम होतील. संजयजी, काय वाटतं आपल्याला? अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांना तो माहिती नसतो की त्याच्यामुळे आजार कुठले होतात. तुमच्या पहिल्या प्रश्नाला मला उत्तर देण्याची खूप इच्छा आहे की कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थामुळं काही लोकांना होतो. आता स्तनाचा कर्करोग हा वेगळ्या पद्धतीने होतो, त्याची कारणं वेगळी आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा स्मोकिंग आणि अल्कोहोल एक वन ऑफ द फॅक्टर आहे, विसरू नका. आणि जो रोग कर्करोग त्यांना होतो त्याची ट्रीटमेंट घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा जो स्टेटमेंट आहे आपलं की ट्रीटमेंटमुळे पेशंट मिझरेबल होतं, बिलकुल नाही. एक लक्षात घ्या, आपण ज्या स्टेजला कॅन्सर डिटेक्ट करतो हे सर्वात महत्वाचं. जितका अर्ली कॅन्सर तेवढा त्रास कमी, जेवढा जास्त स्टेजचा कॅन्सर तेवढा त्रास थोडा. त्रास जास्त का होतो? औषधाने होत नाही. कारण का तर तुमची तब्येत ऍडव्हान्स कॅन्सरमुळं वीक झालेली असते आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याचा औषधांचा किंवा त्याच्या साईड इफेक्टचा समर्थपणे मुकाबला करू शकत नाही. हे आम्ही आता गेले 30 वर्ष बघतोय. म्हणजे आमच्या समोर किमोथेरपी इव्हॉल्व्ह झालेली आहे एक ड्रग थेरपी, त्याच्यामुळे आम्ही बघितलंय. पण उत्तम काउन्सिलिंग, पेशंटची तब्येत, नंतर पेशंटचं न्यूट्रिशन, हे जर आपण सगळं काटेकोरपणे पाळलं ना तर खूप साईड इफेक्ट्स कमी होतात. आता तुम्ही जर बघितलं तर व्हॉमिटिंग इज अनहर्ड ऑफ, लिटरली लेस दॅन 1%. म्हणजे इतकं छान होतं. हा, केस गळण्याकडे आपल्याकडे जगामध्ये औषध नाही, कल्पना आहे, पण आम्ही त्यांना हेअर विक देतो आणि त्यांना सांगतो की इतके चांगले हेअर विक बनवतात, तुम्ही घाला, लोकांना कळणार सुद्धा नाही. तर ह्या ज्या प्रकारच्या गोष्टी आहेत ना, तर आपण 21व्या सेंचुरीमध्ये काम करतो, त्याच्यामुळं सायन्स त्याप्रमाणेच जायला पाहिजे. अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स दे आर सपोर्ट टू द सायंटिफिक मेडिसिन्स, हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. कारण अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये त्याचा रिसर्च नाही आणि त्याच्यामुळं जेवढा तुम्हाला फळ अपेक्षित आहे तेवढं मिळत नाही. पण इथे कसं हजारो ट्रायल्स असतात आणि त्या पद्धतीने ते हे करतात. आणि आमच्याकडे असे अनेक प्रकारचे पेशंट आहेत स्टेज 1 स्टेज 2 मध्ये की जेणेकरून त्यांना 15 वर्ष ती छान झाली. म्हणून मी तुम्हाला पुढे एका पेशंटची कॅन्सर स्टोरी जी आहे ती जरूर समजून सांगेन. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे फूड मध्ये जे ऍडिशन्स होतात, ज्याला आपण फूड अडल्ट्री हा सब्जेक्ट आहे. मी ह्याच्यावर गेले कित्येक वर्ष काम करतोय. मी अगदी एफडीएच्या लोकांपर्यंत जाऊन सगळ्या गोष्टी सांगून आलेलो आहे. दुसरी गोष्ट की केमिकल्स, पेस्टिसाइड, जे काही वाईट पदार्थ आहेत ना ते शरीरावर हानिकारक होतातच. त्यांनी प्रत्येक वेळा कॅन्सर होईल किंवा दुसरा कुठलाही रोग होऊ शकतो. पण आपल्याकडे तो रिसर्च नाही की हे केमिकल खाल्लं की हा कॅन्सर होतो किंवा XYZ डिसीज होतो. पण त्याचा दुरुपयोग होतो एवढं मात्र नक्की. त्याच्यामुळे कुठल्याही ह्याच्यात भेसळ होणं ही अत्यंत हानिकारक आहे शरीराला आणि त्याच्यावर सरकारने अत्यंत कडक उपाययोजना करावी अशी माझी सरकारला विनंती आहे. यात काही वाद नाही. तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. पेस्टिसाइड जास्त टाकणं, कारण पेस्टिसाइडचा एक कंट्रोल असतो शेतामध्ये टाकण्याचा की किती टाकायचे काही नाही, त्याच्यावर रोल कोणाचा आहे हे बघितलं पाहिजे. तुम्ही काय काय मिसळता तुमच्या खाण्यामध्ये, म्हणून आम्ही का सांगतो तुम्हाला की घरातले पदार्थ का, तेवढ्यासाठीच सांगतो. आता जर तुम्ही मला डॉक्टर पालेभाज्या जर अशा पाण्यावर उगवतात की जिथे केमिकल्स असतात, तिथं माझ्याकडे उत्तर नाही त्याला काय. कारण हे आपण शेवटी सर्व नागरिकांनी मिळूनच हे केलं पाहिजे. म्हणून मला वाटतं की ही जनजागृती नुसतीच आपल्या सोसायटीमध्ये नसून अशा लोकांचा ग्रुप करून त्यांना करावी की अरे तुम्ही जे करताय ते किती चुकीचं आहे. संजयजी, जे दुधामुळे मी तुम्हाला बोललो की दुधामुळे अशा प्रकारचा एक तुम्हाला सांगतो, दुधामुळे पर से अजून आपल्याकडे कुठलाही कॉन्क्रीट एव्हिडन्स नाही. काही गोष्टींना एक आपण म्हणतो पॉसिबिलिटी म्हणतात, पण आपल्याकडे कुठेही त्याचा कॉन्क्रीट एव्हिडन्स अख्ख्या जगामध्ये नाही. त्याच्यामुळे दुधाने कॅन्सर होतो हे आतापर्यंत सत्य आपण लोकांना सांगणं योग्य नव्हे.
हा, दुधामध्ये तुम्ही काय मिसळलं तर तो वेगळा भाग आहे, पण प्युअर दुधाने कॅन्सर होतं याच्यामध्ये आपल्याकडे कॉन्क्रीट एव्हिडन्स नाही. बरोबर संजयजी, आता जर आपण पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला गेलो तर एक अनुभव आम्हाला हा. असा आलेला की तिथं रॉकेलचा वास येत होता, म्हणून आम्ही त्या एका पेट्रोल पंपवर गेलो आणि आम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि जेव्हा त्या ठिकाणी दम द्यायला लागलो की तुम्ही अशा प्रकारचं रॉकेल मिक्स केलं आहे का, तर त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एक मोजमाप करायला दिलं आणि ते मोजमाप करून नंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये रॉकेलचं प्रमाण मिक्स केलेलं आहे. जर एखाद्या मोटरसायकलमध्ये जर आपल्याला पेट्रोल भरून चेक करून घ्यायचं असेल तर त्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे, पण आपल्या मौलिक शरीरामध्ये व्हॅल्युएबल शरीरामध्ये जे आपण इनपुट टाकतो, जे पेट्रोल टाकतो, जे काही टाकतो खाण्यासाठी, ते तपासण्याची कुठे अरेंजमेंट नाहीये. हवा जर का प्रदूषित असेल तर प्रत्येक गल्लोगल्ली एक बोर्ड लावण्यात आलेले आहेत, पण प्रत्येक हॉटेलमध्ये तुम्ही खात असलेलं अन्न बरोबर आहे का नाही याची काहीच व्यवस्था नाहीये. नाही, मग त्याच्यासाठी मग प्रचंड मोठा व्हिजिलन्स लागणार आहे, त्याच्यासाठी कुणीतरी प्रचंड मोठा पुढाकार घ्यायला लागणार आहे, तरच ते होईल सर, नाही तर नाही होणार. आणि त्याचबरोबर जर समजा प्रशासन काही करत नसेल किंवा भेसळ फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जर होत असेल तर मोठ्या प्रमाणात रोग वाढणार आहेत. शरीरदृष्टी लोक म्हणतात आमचे केस गेले, पांढरे झाले, काय काय सगळे काही जे आपण फेस करतोय ते कदाचित या आपल्या बोलण्यातून दिसून येतं की हे जे पद्धतीने पेस्टिसाइड मिक्स केले जात आहेत या सगळ्या गोष्टींनी होत आहे. तर मग प्रत्येक ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत किंवा ज्या काही इंडिव्हिज्युअल अशा काही संस्था आहेत त्यांनी अशा प्रकारच्या काही अवेलेबिलिटी आहेत का की ज्यांच्याकडून आपण हे सगळं चेक करून मग खाऊ शकतो वगैरे, किंवा कशा नाही, पद्धतीने? आता एक लक्षात घ्या, त्याच्यावर आमचा ऍज अ कर्करोग तज्ज्ञ म्हणून अभ्यास नव्हे, कारण तो अभ्यास हा बेसिकली गव्हर्नमेंटच्या ब्रँचेसनीच करायला लागतो की भेसळयुक्त पदार्थ तुम्ही कसे डिटेक्ट करू शकता. तर हे त्यांचं काम आहे आणि त्यांनी ते हिरिरी करावं असं आम्ही पावलं पावली त्यांना सांगत असतो. आणि गव्हर्नमेंट बऱ्याच ठिकाणी ऍक्शन पण घेते. तुम्ही आता दिवाळीला बघा, तुम्ही कित्येक फराळाच्या गोष्टी त्यांनी बाहेर काढलेल्या ठिकठिकाणी छापे घालून सुद्धा करत असतो, पण आपण त्यांना आपला इनपुट देणं आपलं काम आहे. शेवटी असं आहे, रूल हा गव्हर्नमेंटच्या थ्रूच जातो, नागरिकांना रूल तयार करता येत नाही. लोकांनी स्वतःहून काळजी घेतली आणि पाहिजे. दुसरी गोष्ट, मी तर लोकांना नेहमी सांगतो की तुम्ही काही खाऊन कॅन्सर होण्याची वाट का बघता, त्याच्यापेक्षा खाऊ नका ना, तुमच्या जिभेवर कंट्रोल ठेवा. बरोबर आहे. तुम्हाला माहितीये की मिठाही भेसळ असते किंवा काय, खाऊ नका ना, काय फरक पडतो तुम्हाला. पण काही वेळा आपण सुद्धा आपल्या गोष्टी कंट्रोल करणं आपल्याला फार महत्वाचं असतं. बरोबर. तुम्हाला माहितीये, मला एक ऐकून घ्या, मद्यपान हे हानिकारक आहे. कुठली पार्टी मद्यशिवाय होते सांगा बरं मला. लोक म्हणतात अहो जलजिरा पिऊन नाही उपयोग होत, मद्यपान लागतं त्याला. हे आपण बंद केलं पाहिजे सर. जो सांगणारा व्यक्ती आहे त्यांनी सुद्धा केलं नाही पाहिजे. हे फार जाहिराती दाखवताना सुद्धा ती लाईन येते, पण माणसं त्याचा काय उपयोग होत नाही मॅडम. होत नाही. तेच म्हणजे जाहिरातीचा काहीही उपयोग नसतो. ते आपल्याला एक रोल म्हणून असतो. शेवटी मी तुम्हाला काय सांगितलं, लोकांची मानसिकता फार महत्वाची. आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचा ऑफिस आहे, तिथं रोज काही विद्यार्थी येऊन स्मोकिंग करायचे. मी एकदा बघितलं, दोनदा बघितलं, खाली जाऊन त्यांना सामूहिक काउन्सिलिंग केलं. मी कोणालाही सोडत नाही, मी बस स्टॉपवर सुद्धा कोणालाही सोडत नाही, कारण ती माझी सवय. 3दा काउन्सिलिंग केलं, दुसऱ्यांदा ऐकलं नाही, तिसऱ्यांदा एक मोठा बोर्ड तयार केला, IMA पाशी लावला, तिसऱ्या दिवशीपासून तिथे स्मोकिंग होणं बंद झालं. हे आपण सांगणं गरजेचं आहे लोकांना. आणि तिथपर्यंत जातो. मी कॉलेजमध्ये पण जातो, कारण मी तर सांगतो ना, टार्गेट ग्रुप कुठला, कॉलेज इज द टार्गेट ग्रुप, नॉट द 60+ एज ग्रुप. इज अ टार्गेट ग्रुप, इज अ कॉलेज. बरोबर. त्या जाहिरातीवरून मला असं दिसून येतं डॉक्टर साहेब की आपलं एकमत झालेलं आहे, डेमोक्रेसीमध्ये एकमत झालेलं आहे की फक्त विष देताना तुम्ही फक्त विष देऊ नका, विष देताना सांगा त्याला की मी तुम्हाला विष देतोय, असं त्या जाहिरातीचा अर्थ होतोय. नाही, पण आता एक लक्षात घ्या, ह्याच्यापेक्षा सुद्धा शासन काय करणार, ते तुम्हाला लेबल लावतील. त्यांनी एक सुंदर कायदा केला शासनाने की सिगरेट पाकिटाचे 85% ते लेबल लावतात की हानिकारक आहे. आता ह्याच्यापेक्षा काय करणार. टोबॅको बॅन होऊ शकत नाही देशामधलं, त्याला अनेक कारण मी जी तुम्हाला या ओपन फोरम मध्ये सांगू शकत नाही, कारण त्याला अनेक गोष्टी आहेत, फायनान्शियल आणि एव्हरीथिंग. टोबॅको बंद केली तर या गोष्टी बंद होतील. मला सांगा, आपल्याकडे गुटखा बंदी केली देशमुख साहेबांनी, किती सुंदर डिसिजन होता, किती लोकांनी त्याला साथ दिली सांगा बरं मला. बरोबर. आम्ही तर केवढे खुश झालो होतो, अरे वा किती सुंदर डिसिजन.
पण याच दृष्टीने एक असं वाटतं की जसं म्हटलं जातं की काही या सवयींमुळे कॅन्सर झाला, पण महिलांमधला जो कॅन्सर आहे तो या सगळ्या बाबतीत थोडंसं डिफर आहे मत. काही ठिकाणी ते आहे सुद्धा. पण नीताताई, जेव्हा एका महिलेला कॅन्सर होतो तेव्हा ते संपूर्ण घर आहे ना, ते त्या महिलेभोवती केंद्रित होतं आणि मग असं होतं की पुरुषाला झाला तर महिला निदान त्याच्या बाजूनी उभी राहते, पण महिलेच्या बाजूनी उभं राहिलं जात नाही बऱ्याचदा. तर अशा वेळेला कुटुंबाने कशी काळजी घेतली पाहिजे त्या महिलेची? काय होतं माहितीये, मी आताच्या एवढ्या प्रवासात बघितलंय की स्त्री ही स्वतःच्या शरीराकडे इतकी दुर्लक्ष करते दुर्लक्ष की करते. अ, प्रथम ती कुटुंबाचा विचार करणार, मुलांचा विचार करणार, आपल्या नवऱ्याचा विचार करणार, सासू सासऱ्यांचा, पण स्वतःकडे ती अजिबात लक्ष देत नाही. जेव्हा खूप त्रास होतो त्यावेळेला जेव्हा ती झोपत जाते तेव्हा त्यांचं लक्ष तिच्याकडे जातं. मग अशा वेळेला त्या स्त्रीला जर बाकीच्या घरातल्या लोकांनी पण तसं, स्त्री म्हणून किंवा ती घरात कुटुंबातला एक अतिशय मोठा हिस्सा आहे आणि व्यक्ती तिच्याशिवाय म्हणून. कुटुंब व्यक्ती म्हणून फार महत्वाचा रोल ती प्ले करत असते. आणि जर तुम्ही रिस्पेक्ट दिला नाही आणि तिचं इम्पॉर्टन्स जर तुम्ही जाणला नाही, तर मग ती स्त्री असं ज्या आजाराला जर सामोरी जायला लागलं तिला, तर खूप मोठं नुकसान त्या घराचं होतं. कारण मी बघितलंय की पुरुषापेक्षा स्त्रीला जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा काही वेळेला तिचे नवरे किंवा फॅमिली त्यांना सोडून जातात आणि परत येत नाही, परत ऍक्सेप्ट पण करत नाहीत. मग अशा वेळेला तिचं जीवन इतकं म्हणजे इतकं त्रासाचं होतं. म्हणजे तिला कसं करणार, तिला फायनान्शियली कसं ती मॅनेज करणार, कारण तोपर्यंत ती घराबाहेर पडलेली नसते. मग अशा वेळेला आमच्यासारख्या संस्था हेल्प करतात, पण त्या संस्थेपर्यंत पोहोचण्याचं माध्यम पण तिला माहित असायला हवं असतं. त्याच्यासाठी स्त्रीने, मी तर नेहमी सांगत असते की स्त्री स्वतः तिने खंबीर राहायला पाहिजे. तिने जरा स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायला पाहिजे. वर्षातनं एकदा स्वतःच चेकअप, किती आता गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधनं पण ह्या सोयी झालेल्या आहेत, आमच्यासारख्या संस्था आहेत, तिथे जाऊन एक चेकअप 1 तासाचा वेळ लागतो जाण्या येण्याचा धरून. तर अशा वेळेला तिने का नाही स्वतःची काळजी घ्यावी, कारण ती जे कुटुंबाचा इतका मोठा हिस्सा असते तिच्या. आणि काय होतं, तिच्या आजारपणामुळे तिच्या मुलांचं खूप नुकसान होतं. आणि नवरा तर नंतर सपोज ती नाही राहिली तर तो लग्न करून मोकळा होतो, पण मुलं आयुष्य किती मी बघितलेलं आहे की मुलांचं एज्युकेशन, त्यांचं पूर्ण लाईफ ट्रान्सफर केलेलं असतं. मग अशा वेळेला स्त्रीने स्वतः थोडं जागरूक व्हायला पाहिजे. आता म्हणजे पुन्हा पूर्वीचा एकदा काळ राहिलेला अर्ली नाहीये. डिटेक्शन अर्ली आणि स्वतःचं डिटेक्शन चेकअप. व्हेरी इम्पॉर्टंट. कारण पूर्व प्राथमिक तुम्ही जर चिकित्सा वर्षात एकदा केली आणि त्याच्यातनं काही निदान निघालं तर त्याला तुम्ही वेळीच उपचार करू शकता आणि हे उपचार तुम्हाला पुढे जाणाऱ्या मोठ्या त्रासापासून वाचवू शकतात. तर मला वाटतं स्त्रीने थोडं जागरूक व्हायला पाहिजे. आता पूर्वीचा काळ राहिलेला नाहीये आणि ती आता समाजाशी, मी बघितलेलं आहे की आज भारतामध्ये 70 पेक्षा जास्त स्त्रियांना अॅनिमिया आहे. म्हणजे ते आपल्या खाण्याकडे, स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात लक्ष देत नाही. मग अशा वेळेला हे चुकीचं आहे ना, कारण तुम्हाला जबरदस्तीने कोणी खायला घालणार नाहीये. तुमचं तुम्हीच प्लॅनिंग करून तुम्ही हे करायला पाहिजे, थोडा व्यायाम करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला जेव्हा जाणीव होत नाही त्याची, त्यामुळे मी बघितलं कितीतरी स्त्रिया आम्हाला वेळ नाही असं म्हणतात. पण मला असं वाटत नाही की वेळ नाही, आपण वेळ काढू शकतो. 24 तास म्हणजे आपण अर्धा तास स्वतःसाठी नाही का काढू शकत. डॉक्टर, खर तरी स्मिता तळवलकरांची आठवण झाली. स्मिता तळवलकरांना डॉक्टरांनीच पूर्ण ट्रीटमेंट दिलेली आहे आणि स्मिताताई नेहमी म्हणायच्या की एक सण आले ना की एक साडी कमी घ्या, पण आपलं टेस्ट करून घ्या. आणि त्या नेहमी जे सांगायच्या ना, ते आज मला पुन्हा एकदा आठवलं. आणि त्या नेहमी आम्ही अनेक कार्यक्रम केले, त्यातनं त्या नेहमी सांगायच्या. अगदी फार महत्वाचं आहे, कारण तुम्हीच जर तुमच्यावर प्रेम नाही केलं तर दुसरे कोणी प्रेम नाही करणार. तुम्ही करायला हवा, तरच दुसरे तुमचा रिस्पेक्ट करणार. बरोबर आहे नीताताई. हो बरोबर आहे, स्त्रियांनी पण काळजी घेतली पाहिजे आणि पुरुषांनी पण तेवढ्याच बरोबरीची काळजी घेतली पाहिजे की प्रत्येक वेळी तुम्ही कामामध्ये बिझी न राहता शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. पैसा
प्राधान्य न ठेवता शरीर हे प्राधान्य ठेवलं पाहिजे. हे वारंवार आम्ही वेगवेगळ्या प्रोग्राम मधून सांगत असतो. पण नीताताई, ज्या पद्धतीने घरामध्ये वातावरण अतिशय खराब होतं एखादा कॅन्सर पेशंट त्या घरात गेल्यानंतर असल्यानंतर, तसंच जे काही गरीब लोक आहेत, जे लोक गावी असतात, हॉस्पिटल मुंबईला आहेत, पण अशा काही रांगा लागलेल्या बाहेर दिसतात हॉस्पिटलच्या बाहेर, कोणी फुटपाथवर कॅन्सरचे पेशंट बसलेले दिसतात. आणि मग काय तुम्ही यांच्यासाठी कार्य करता आणि नेमकं काय करायला पाहिजे, काय तुम्हाला वाटतं नीता? आता तुम्ही बघा तर फक्त मुंबई पुरतं हे कॅन्सरची हॉस्पिटल्स वगैरे मर्यादित राहिलेली नाहीये. बाहेरगावावरनं पण जेव्हा बाहेरगावी पण ह्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत. आणि जेव्हा मुंबईमध्ये येतात तर त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून जर ते मुंबईमध्ये आली आणि टाटा सारखं हॉस्पिटल आहे, आणि फक्त आता टाटा हे कॅन्सर हॉस्पिटल राहिलेलं नाहीये, तर बाकीच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मधनं पण त्या सोयी उपलब्ध आहेत. जसं नानावटीला कॅन्सर डिपार्टमेंट आहे, तसंच वाडियाला आहे, नंतर कामा हॉस्पिटल आहे, नायर हॉस्पिटल आहे, पेईएम हॉस्पिटल आहे, म्हणजे बरेच प्रायव्हेट हॉस्पिटल्स मधनं पण जर तुम्ही व्यवस्थित हे केलं तर तिथे पण तुमची ट्रीटमेंट कॉस्ट कमी होऊन तुम्हाला हे करते. म्हणजे फक्त काय होतं माहितीये की लोकांचं मनामध्ये कॅन्सर म्हणजे टाटा असा हा एक हे झालेला आहे, विचार झालेला आहे. त्याच्यामुळे मग सगळे कुठूनही ऑल ओव्हर एशियामधनं लोक टाटाकडे येतात. पण आता बाहेर मी कलकत्त्याला चांगली हॉस्पिटल्स आहेत, बाकी पण ठिकाणी आता मी भारतभर फिरले तर मी बघितलंय जिथे जिथे आम्ही जातो, जयपूरला आहे, तर अशा बऱ्याच ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल्स आहेत. त्या लोकांनी जर तिकडे टाइम मॅनेजमेंट केलं, त्यांचं तिकडे व्यवस्थित ट्रीटमेंटचं हे केलं, आणि मग जर तुम्हाला सेकंड ओपिनियन घ्यायचं झालं तर तुम्ही टाटाचे डॉक्टर्स आहेत, डॉक्टरांसारखे आहेत, तर ऑनलाईन तुम्ही त्यांच्याकडनं गायडन्स पण घेऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला तिथून इतकं मुंबईमध्ये ट्रॅव्हल करायची गरज नसते. तर आमच्यासारख्या ऑर्गनायझेशनना तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर आम्ही त्यांना गाईड करू शकतो की तुम्ही अशा प्रकारे तुमचं मोड ऑफ ट्रीटमेंट ठेवा की तुम्हाला, कारण इकडे आल्यानंतर जर तुम्ही सगळीच जण इकडे आलात तर नॅचरली तुम्हाला राहण्याचा खाण्याचा सगळाच त्रास होऊ शकतो. ट्रीटमेंटचा मग एकाच हॉस्पिटलवर किंवा बाकीचे किती आपल्या देशाची लोकसंख्या बघता आणि कॅन्सरची जी वाढती हे बघता, तर तुम्हाला हा लोड सहन करणं म्हणजे हॉस्पिटल्सना सहन करणं कठीण जातं. मग ह्याच्यासाठी जरा थोडं प्लॅनिंग करून, अगदी कॅन्सर झाला म्हणून घाबरायचं नाही, तर तुम्ही वेळीच त्याचं व्यवस्थित नियोजन करून तुम्ही आला तर नक्कीच त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळू शकते. आमच्यासारख्या संस्था आहेत, कितीतरी ट्रस्ट आहेत. नीता, ते नातेवाईकांना राहण्यासाठी सुद्धा काही चांगल्या संस्था मला वाटतं कमी दरामध्ये खूप चांगल्या आहेत, आणि सॅनिटोरियम्स पण आहेत, धर्मशाळा आहेत, परत ट्रस्ट आहेत की ज्यांच्या माध्यमातून तुम्ही राहता. आता बऱ्याच ठिकाणी ह्या सुविधा उपलब्ध झाल्या. फक्त तुम्ही येताना अगदी घाईत आणि घाबरून न जाता प्लॅनिंग करून आलात तर नक्कीच तुम्हाला इथे राहण्याची व्यवस्था, चांगली ट्रीटमेंट हे सगळं मिळू शकतं. आणि बरेच ट्रस्ट आहेत की जे मदत पण करू शकतात त्यांना. ओव्हरऑल आता तुम्ही बघाल ना तर ओव्हरऑल कॅन्सर पेशंटना ट्रीटमेंट कॉस्ट पण त्यांची, म्हणजे जी ओव्हरऑल त्यांची ट्रीटमेंट कॉस्ट आहे ती मिळू शकते. बरं संजयजी, एक मिनिट उत्तरा मॅडम. संजयजी, असं आहे की गावच्या ठिकाणी काय होतं की छोट्या छोट्या गाठी येतात, कुठेतरी पायाला, हाताला, तोंडाला किंवा घशाला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गाठी येतात. आणि त्या गाठी आल्यानंतर तिथले जे लोकल डॉक्टर आहेत ते चिरा मारतात आणि तिला छेडून टाकतात. आणि कदाचित 50% ती जनरल गाठ असते म्हणून ती रिपेअर होऊन जाते आणि तिथंच तो विषय क्लोज होतो. पण काही वेळी काय होतं की जर ती कॅन्सरची गाठ असेल तर तिला न तपासता घाई केली जाते, कापली जाते, किंवा काही प्रायव्हेट हॉस्पिटल असे आहेत, काही मोजके आहेत, सगळेच नाहीत, पण काही असे हॉस्पिटल आहेत की ऑपरेशन, कारण सगळ्याच ठिकाणी काही सोशल सेवा म्हणून राहिलेलं नाहीत. हा तुमचा जो व्यवसाय म्हणता येईल आता, अशी स्थिती झाली, ही सेवा नाही राहिली, आता तो काही अंशी व्यवसाय झालेला आहे. अशा वेळी त्या गाठीला छेडलं जातं आणि छेडल्यानंतर मग त्याचा प्रचार पूर्ण शरीरामध्ये होतो का, की खरोखर नेमकं काय घडतं त्याच्यानंतर? जर कॅन्सरची गाठ कुठल्याही स्टेजला कापून काढून फेकून टाकली तर त्यावेळी मग फार 2-3-4 गाठी नंतर येतात. मग त्यावेळी त्या स्टेजला ते डॉक्टर सांगतात की आता तुम्हाला मुंबईला जावं लागेल. तर त्या पेशंटने अशा वेळी काय केलं पाहिजे, की खरोखर आधी पहिले पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच ती गाठ कापली पाहिजे, की आधीच तिला छेडून कापून मोकळं झालं पाहिजे? आम्ही काय मार्गदर्शन कराल संजय? एक लक्षात या, मी म्हणून पहिला प्रश्न मी तुम्हाला उत्तर क्लिअर सांगितलं की कॅन्सर जनजागृती ही खेडेगावापर्यंत पोहोचली पाहिजे. जोपर्यंत त्यांना कळत नाही
की या गाठीसाठी आपल्या एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जायला लागेल तोपर्यंत हे असंच चालू राहणार. नंबर 1. नंबर 2, म्हणून आपल्या आता कॅन्सरच्या बऱ्याचशा गोष्टी आता महाराष्ट्रात तर बघितलं ना, आता मी मूळचा अहमदनगरचा आहे. अहमदनगरच्या अगदी शिर्डीपासून सगळीकडे आज कॅन्सर स्पेशालिस्ट अवेलेबल आहे. त्याच्यामुळं त्याचा बऱ्याच वेळानं आपण आता मी तुम्हाला दुसरी बाजू सांगतो सर. बरेचसे लोक कॅन्सर स्पेशालिस्ट म्हणून जायला घाबरतात, कारण आपल्याला कॅन्सर निघेल आणि मग ती मोठी ट्रीटमेंट आपल्या मागे लागेल. हा सुद्धा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून जिथं कुठं पटकन काम होऊन जाईल थोडक्यात ते करायला बघतात. तर म्हणून मी सांगितलं नाण्याला नेहमी 2 बाजू असतात. एक बाजू तुम्ही सांगितली, एक दुसरी बाजू मी तुम्हाला सांगतो की मी असेही पेशंट बघितले की नको बाबा या स्पेशालिस्ट कडे जायला, चुकून जर कॅन्सर निघाला तर प्रॉब्लेम येईल. तर ही मानसिकता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे की तुम्हाला जर कॅन्सर असेल तर तो डिनाय करू नका, तो ऍक्सेप्ट करा, लवकर निदान करा आणि त्यातनं पूर्ण बरे व्हा. स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये 97% कॅन्सर्स बरे होतात. हे आपलं इंडियातलं नाही जगातलं पर्सेंटेज आहे. त्याच्यामुळं हा कॅन्सर आपण लवकर निदान नक्कीच करू शकतो. पण आपल्या बऱ्याचशा व्हिलेज मधल्या लोकांना, एक तर तुम्ही बघाल कॅन्सरचं प्रमाण शहरात जास्त आहे छोट्या गावांपेक्षा, हे कायम लक्षात ठेवा. छोट्या गावांमध्ये कर्करोगाचं प्रमाण कमी आहे, मेट्रोज मध्ये जास्त आहे. इनफॅक्ट मेट्रोमध्ये आम्ही हे बघतो की लोक ज्या डॉक्टरला दाखवायच्या ऐवजी दुसऱ्या स्पेशलिस्टला दाखवतात आणि तो तिकडनं मग आमच्याकडे येतो. तर तेवढा जो डिले होतो तो होऊ नये. तो म्हणून आपण सगळी आपण जी मला त्याचा हा प्रश्न विचारायचा होता की जिथं त्या कॅन्सरच्या गाठीचं ऑपरेशन होतं मग त्याच्यानंतर तो शरीरात पसरण्याची शक्यता किती असते? एक लक्षात घ्या, हा एक गैरसमज आहे की बायोप्सी केली कॅन्सर पसरतो, कॅन्सरची गाठ काढली कॅन्सर पसरतो. पहिल्यांदा डोक्यातनं पूर्णपणे काढून टाका, असलं काहीही होत नाही. हा, तुम्ही जर ऍडव्हान्स ऑपरेशन जर करायचा प्रयत्न केला चुकून एखाद्या माणसाने तर तो घातक ठरतो. पण उद्या जर ब्रेस्ट मधली गाठ काढून टाकली, त्यांच्याकडे ट्रुकड बायोप्सीची सोय नाही, लंपेक्टमी केली, त्याचं डायग्नोसिस झालं, काहीही रॉंग नाही त्याच्यात. करू शकत नाही असं नाही, पण त्यातल्या त्यात तो डॉक्टर शस्त्रक्रिया तज्ञ असावा की त्याला त्यातली थोडी माहिती असावी व्यवस्थित, त्यानंतरच त्यांनी त्या गोष्टीला हात लावा. एक लक्षात घ्या, आपल्याकडं ऑन्कॉलॉजी ही जी सिस्टीम आहे ही सुरुवात झाली 2000 नंतर. आम्ही जेव्हा ऑन्कॉलॉजी शिकलो तेव्हा ऑन्कॉलॉजी सेपरेट ब्रँच पण नव्हती 95 मध्ये, 92 to 95 जेव्हा आम्ही शिकलो त्यावेळेला. आता हे सगळं पसरत जाईल आणि अजून तुम्हाला 10 वर्षांनी व्हिलेज मध्ये पण वेगळं चित्र दिसेल. अरे कॅन्सर स्पेशालिस्ट कडे यायला घेऊन जा. हे लक्षात घ्या. या प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो आणि आपल्या इंडिया सारख्या ठिकाणी स्लो डेव्हलपमेंट कंट्री आहे आपल्याकडे आणि आपल्याकडे पॉवर्टी खूप आहे, अशिक्षितपणा भरपूर आहे. त्याच्यामुळे या गोष्टीला थोडा वेळ लागणार. पण आणि मी नेहमी सांगतो तुझने सल्ला द्यावा की नाही बाबा हे करू नकोस, तू या डॉक्टरकडे जा. आणि आम्ही नेहमी जेव्हा कॅम्प्स घेतो सगळीकडे किंवा लेक्चर घेतो तेव्हा आम्ही सांगतो की असं झालं तर तुम्ही काय करा, असं झालं तर तुम्ही कुठल्या स्पेशलिस्ट कडे जा. हे जेव्हा तुम्ही राऊंड द क्लॉक लोकांवर जेव्हा बंबार्ड कराल ना, आणि कुठलीही गोष्ट सुधारणा करण्यासाठी अनेक वर्ष लागतात सर. इट इज नॉट इझी. आणि 136 करोड लोकांची असलेली लोकसंख्या आणि त्याच्यामधले शिक्षित लोक किती कमी, खऱ्या अर्थाने खूप कमी. तर त्याच्यामुळे हा फार मोठा लांब दूर योजनेचा पल्ला गाठायचा आहे सर आपल्याला. त्याच्यामुळे प्रत्येक आपल्यासारख्या माणसांनी मॅक्झिमम कार्य करणं गरजेचं आहे. म्हणून मी जेव्हा मला कुठलाही कॉल येतो ना, सर आपल्याला इथं काम करायला जायचंय, मी सांगितलं मी माझा स्वतःचे प्रोजेक्टर हायर करून गेलेलो आहे आणि अक्षरशः त्या गावातल्या शाळेंमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा जाऊन मी सगळं समजून सांगितलेलं आहे. आणि हे आपलं काम आहे आणि हे करत राहायचं. एक लक्षात ठेवा, इतक्या लवकर आपण म्हणतो तूप खाल्लं की रूप येत नाही. त्याच्यामुळे त्याला खूप काम करायचंय, त्याच्यावर भरपूर त्या हिऱ्याला पैलू पाडायचेत आपल्याला आणि मग त्याला सक्सेस येणार आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या त्या आव्हानाचा एक पाठ म्हणून मिती ग्रुप आणि बाविस्कर ग्रुप थोड्या प्रमाणात अशा प्रकारे कार्यक्रम प्रश्नच नाही. तुम्ही लोक करताच, पण जितके जास्त लोक करतील तितकं ते जास्त पर्यंत पोहोचेल आपल्याला. म्हणून म्हटलं ना आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा, खूप मोठा पल्ला गाठायचा. बरोबर. पण संजयजी, मध्ये अशा बातम्या आल्या होत्या करोनाच्या काळामध्ये आणि त्याच्या आधी 1 वर्षापूर्वी करोनाच्या आधी एक बातमी आली होती. या दोन्ही बातम्यांमध्ये
अतिशय आनंद झाला होता की आता आपण कधी मरणारच नाही. त्या पेशीची उत्पत्ती करण्यात आलेली होती आणि हेडिंग होतं पेपरचं की देव सापडला. देव सापडला म्हणजे आपली पेशी याच्यानंतर कधी मरणारच नाही. हा एक भाग होता आणि दुसरा एक भाग होता की कोरोनाच्या काळामध्ये की कोरोनाचं औषध शोधता शोधता कॅन्सरचं औषध मिळालं, आता कॅन्सर संपला, अशा पण काही बातम्या होत्या. काय असतं माहिती का, बातम्या कशा दिसतात आणि ऍक्च्युअल कसं असतं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आणि आपल्याकडे काय ब्रेकिंग न्यूजची सवय सर सगळ्यांना, अनफॉर्च्युनेटली. त्याच्यामुळं जेवढे लोक अट्रॅक्ट करता येईल त्या न्यूजकडे तेवढं केलं जातं. माझ्या दृष्टीने हे चुकीचं आहे. जोपर्यंत त्या औषधाचा पडताळा येत नाही तोपर्यंत हे येऊ नये. आणि व्हॉट्सअप नावाचा अत्यंत वाईट प्रकार आपल्याकडे आहे. मी तर त्याला तोंडावर, मला आवडत नाही तो प्रकार. ऑफकोर्स तुम्हाला कम्युनिकेशन साठी खूप चांगला आहे, पण इतक्या रॉंग न्यूज तुमच्या जातात त्या ह्याच्यामधनं की ज्याला काही बेस नसतो, काही नसतो. लेमॅनला काय करणार त्याच्यात? लोकांना वाटतं अरे कॅन्सरसाठी औषध आलं, असं नसतं. या न्यूज इमिजिएटली कॅन्सल कराव्यात. आणि त्यातला जो खरेपणा आहे, आता काही न्यूज चॅनल खूप छान करतात की त्यातले गैरसमज आणि समज हे दोन्ही दाखवतात. ते माझ्या दृष्टीने खूप स्पृहणीय तो प्रोग्राम आहे त्या न्यूज चॅनलवर. इनफॅक्ट मी त्यांना एकदा कॉम्प्लिमेंट पण दिली होती की अशा ज्या रॉंग न्यूज आहेत तुम्ही त्याचा सत्यता पडताळून लोकांना समजून सांगा की ते चुकीचं आहे. आणि या न्यूज ऐकायच्याच नसतात. एक लक्षात घ्या, कॅन्सर हा इतका $1 बिलियन सब्जेक्ट आहे सर रिसर्चचा. आतापर्यंत जगातल्या लोकांना त्याच्यावर काही फार प्रचंड ग्रेट करता आलं नाही. जेवढं केलंय ते माझ्या दृष्टीने ओनली 20% आहे. अजून खूप खूप काही नवीन नवीन गोष्टी तयार होणार आहेत. काही दिवसांनी जीन थेरपी येईल, काही दिवसांनी जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन येतील, खूप गोष्टी काही चेंजेस होणार आहेत. त्याच्यामुळं जोपर्यंत कुठल्याही ट्रीटमेंटचा आपल्याला क्लिअर कट हे येत नाही आणि त्याचा स्टॅटिस्टिक्स येत नाही. एक लक्षात घ्या, आमच्याकडची कुठली गोळी किंवा कुठलाही केमोथेरपी ड्रग अनेक ट्रायल शिवाय तुमच्या समोर येत, अगदी क्लिअर. असं सांगोपांगी आपण कधीच मेडिकल शास्त्रामध्ये नसतं. मेडिकल शास्त्र म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ, हा असंच असते ह्याच्यामध्ये. आणि तसंच असावं नेहमी. ज्या लोकांना कुठल्या प्रकारचे शौक नाही आहेत, कोणी तंबाखूजन्य पदार्थ खात नाही, अशा ज्या लोकांना अशा प्रकारे कॅन्सर होतो आणि मग ते लोक असं सहसा ग्रुपमध्ये बसताना बोलताना दिसतात, अरे बघा हा तरी काहीतरी करून मेला, पण हा काही न करताच मेला, आयुष्यात काही केलं नाही, दारू पिला. इथं पण तुम्हाला सांगितलं ना, इथं परत नॉलेज मध्ये कमतरता असते. आता 100% कॅन्सरमध्ये काही कॅन्सरची कारण मीमांसा आपल्या समोर स्पष्ट झालेली आहे. आणि काही जे कॅन्सर आहे, उदाहरणार्थ ब्लड कॅन्सर, सडनली कसा होतो नाही आपल्याला कळू शकलं. आणि ते ही मानवाची कमतरता आहे. अगदी मान्य करतो की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कारण नाही कळू शकत. पण आज ब्रेस्ट कॅन्सरचं निदान तुम्हाला व्यवस्थित म्हणजे कारण कळू शकतं, गर्भाशय मुखाचं करू शकतं, कॅन्सर ओव्हरीचं करू शकतं. नंतर तुम्हाला ओरल कॅन्सर आणि हेड अँड नेक कॅन्सरचे जे काही कारण आहेत, उदाहरणार्थ तंबाखूजन्य पदार्थ, ते तुम्हाला कळलेलं आहे. खूप काही गोष्टींची कारण आपल्याला कळतात आणि कळत राहतील पुढे. पण सामान्य बऱ्याच जेनेटिक अनालिसिस मध्ये कळतं. त्याच्यामुळे हा नेहमी गैरसमज होता, अरे तो आमच्याकडे असे पण लोक येतात, अहो साहेब तुम्ही काय सांगता, स्मोकिंग मुळे हे होतं, तो माणूस 40 वर्ष तंबाखू खाते त्याला काही झालेलं नाहीये. हा प्रश्न सुद्धा आम्हाला येतो. पण आम्ही काय सांगतो त्यावेळेला, प्रत्येकाची इम्युनिटी वेगळी असते. काही लोकांना 10 वर्ष तंबाखू खाऊन कॅन्सर होऊ शकेल, काही लोकांना 40 वर्षानंतर होऊ शकेल. त्याच्यामुळे तुमच्या शरीराची इम्युनिटी किती स्ट्रॉंग, A+B आणि C यात प्रत्येकाची इम्युनिटी वेगळी असते. ही इम्युनिटीचं मापन करता येत नाही. आणि इम्युनिटी वाढवणं इतकं सोपं नाही. ते इनहेरंट इम्युनिटी असते ती प्रत्येकाची. माणसाने बेसिक काय काळजी घेतली पाहिजे, काय काळजी घेतली? सामान्य माणसाने बेसिक काळजी घेणं म्हणजे एकतर शरीराची पूजा करणं आवश्यक आहे. मी तुम्हाला हा शब्द वापरतो. आपण शरीराला अब्यूज करतो. नंबर 1. शरीराची पूजा म्हणजे काय, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे लक्ष ठेवणं की तुम्हाला काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, कुठली गोष्ट अंगावर जास्त न काढणं. आणि शरीर तजेलदार राहण्यासाठी मेकअप करण्यापेक्षा उत्तम व्यायाम करावा, उत्तम योगा करावा, उत्तम मेडिटेशन करावं. आणि एक लक्षात ठेवा, आपण सगळे योगा 60 नंतर चालू करतो, त्याचा काही उपयोगच नाही तोपर्यंत बॉडी डॅमेज झालेली असते. वयाच्या 10 वर्षापासून सुरू करायला पाहिजे. मी योगा मेडिटेशन 10व्या वर्षी सुरू केलं.
मी मेडिटेशनला बसायला वयाच्या 7व्या वर्षी सुरुवात केली. हो. ओंकार साधना मी वयाच्या 7व्या वर्षी सुरुवात केली. आपण हे करत राहायचं. पण कसं आहे, तुम्ही जर बघाल की योगाचा उपयोग हा काही अंशी आता होतो. योगाचा उपयोग एन्शंट वर्षापूर्वी पोल्युशन होतं, इतके इन्सल्ट्स होते, ऍटमॉस्फेरिक नव्हते, त्याच्यामुळे योगाचा इफेक्ट तुम्हाला जास्त जाणवायचा. आता सुद्धा जाणवेल, पण त्या पद्धतीने तो आपण केला पाहिजे. हे झालं बॉडी बद्दल. रोज 2 तास बॉडीसाठी द्यायचे. 24 तासामधले 2 तास आम्हाला बॉडीसाठी देता येते, हे दादांत चुकीचं आहे. मला हे पटत नाही. मी 15 तास हॉस्पिटलमध्ये काम करून सुद्धा 2 तास माझ्या बॉडीला देतो. मी 1.25 तास जिम मध्ये जातो. वा. नंबर 3, नाही, एक लक्षात घ्या, मला जर काही लोकांना सांगायचं असेल ना, तर मी स्वतः सुचिरभूत असणं गरजेचं आहे. खरं. नाहीतर लोकांना सांगण्याचा माझा काडी इतका अधिकार नाही. ते खोटं आहे. त्याला काय अर्थ आहे? स्टेजवर सगळे छान बोलतात, पण आपण बरोबर. स्वतः सगळं पाळून जर ते कर, म्हणून म्हटलं ना, भगवद्गीता वाचणं सोपी आहे, वागवणं खूप अवघड आहे भगवद्गीता. खरंय. म्हणून ती कठीण आहे जास्त. वाचायला खूप सोपी आहे, वागवणं त्याला कठीण आहे. तर हे असंच भगवद्गीतेसारखं आहे शरीराचं. अत्यंत कॉम्प्लिकेटेड शरीर आहे. डॉक्टरांना पूर्णतः न कळलेलं सुद्धा खूप कळलेलं आहे, पण अजूनही खूप कळायचं बाकी आहे. त्याच्यानंतर चांगल्या सवयी, उत्तम विचार. उत्तम विचार म्हणजे ज्याला आम्ही स्पिरिच्युअल थॉट्स असं म्हणतो. उत्तम विचारांनी सुद्धा तुमच्या अनेक गोष्टीला तुम्ही काबूत ठेवू शकता. आता उत्तम विचार, स्पिरिच्युअल विचार ह्याचा उपयोग कधी होतो? जेव्हा तुम्ही डिप्रेशनच्या खाईमध्ये असता, तुम्ही वेगळ्या व्यसनांच्या अधीन जात नाही, कारण तुमचे स्पिरिच्युअल विचार तुम्हाला कंट्रोल ठेवतात. म्हणून स्पिरिच्युअल विचार हे असणं, कारण प्रत्येकाचं एक इंटरलिंक आहे. चांगलं खाणं, सकस आहार, घरातलं उत्तम शिजवलेलं अन्न, बाहेरचं तुम्ही खा पण क्वचित, आणि क्वचित म्हणजे अल्टरनेट डे नाही, हे लक्षात घ्या. कारण ऑकेजनल या गोष्टीचा डेफिनेशन आपल्याकडे खूप वेगळी आहे. आम्ही कधीतरी दारू घेतो, कधी घेता? 1-2 दिवसाड 1-2 पे घेतो. हे यांचं ऑकेजनलचं डेफिनेशन आहे. हे नाही चालणार. त्याच्यामुळे या गोष्टींची आपण काळजी अत्यंत महत्वाची घेते. चांगला आहार, चांगले थॉट्स, उत्तम व्यायाम आणि मानसिक ताण तणाव विरहित जीवनशैली ही आपल्याला अवलंबायलाच पाहिजे. नाहीतर 2050 साली आम्ही ऑन्कॉलॉजिस्ट सांगू शकतो की देयर विल बी अ कॅन्सर एपिडेमिक ऑल्सो. पण वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल नाउअडेज. कारण आता जो कॅन्सरचा इन्सिडन्स आहे तो 2030 मध्ये 45% वाढणार आहे, आणि 2050 मध्ये त्याच्याही पेक्षा जास्त होईल. आणि इतका तो जास्त होईल की आपल्याकडे तेवढी कॅन्सर सेंटर्स राहणार. आणि ही वेळ येण्यापेक्षा आपण त्याच्यावर जर काबू मिळवला तर का नको? करोनाचं मी एक प्रकारचं जरी वाईट झालं तरी मी त्याचं आभार मानतो. त्यासाठी खूप लोकांना चांगल्या सवयी लावल्या. खरंय. खरंय. घरचं खायची सवय लावली. 1.5 वर्ष लोक घरचं खात होते. त्याच्यामुळे मला कधी कधी वाटतं, अरे पुढच्या 2 वर्षात कॅन्सरच्या केसेस कमी होतील का? आय एम होपफुल फॉर दॅट. वाय नॉट? ऍटमॉस्फेरिक इन्सल्ट्स कमी झाले तुमचे, ओझोन लेअर नॉर्मल झाला करोनाने. करोनाचे जसे तोटे आहेत तसे फायदे पण झाले आपल्याला, हे विसरू नये. शेवटी निसर्ग आहे होत. निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. बरोबर बॅलन्स करत असतो. हा बॅलन्स करून करायला लागतं सगळं. सॅनिटाईज केल्यामुळे अनेकांची सर्दी गेली, खोकला गेला, छोटे मोठे रोग. तुम्हाला मी सांगतो, मास्क वापरणं हा मुंबईत कंपल्सरी असावा इन फ्युचर. कारण आता बघा पोल्युशन परत सुरुवात झाली. मी मास्क कंटिन्यूस वापरणार इन फ्युचर. कारण माझ्या सगळ्या ॲलर्जी, माझ्या ऑक्सिजनचा काही फरक. ऑक्सिजन कमी पडतो? नाही होत सर. नाही होत. मी आता 1.5-2 वर्ष कॉन्स्टंट मास्क लावून काम करतोय. 7-7 तासाच्या सर्जरी पीपी किट घालून केल्या, SpO2 लावून मेजर केलं, काही प्रॉब्लेम नाही. तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे. ज्यांची इम्युनिटी नाही सर, इम्युनिटी नाही. श्वसनाचे व्यायाम आपण करत नाही. आपण किती लोक कुंभक करतो? कुंभक करा, तुम्हाला बरोबर मास्क नीट लावता येईल. कुंभक वाढवा तुमचा 1 मिनिटापर्यंत करा, जरूर तुमचा मास्क नीट बसेल. नीताजी, मला हे विचारायचं आहे की कॅन्सरची सेवा तुम्ही करता आणि कॅन्सरग्रस्त लोकांची सेवा तुम्ही करता आणि कॅन्सरग्रस्त लोक तुम्हाला तुमच्याकडे बघता. या दोघा स्थितीमध्ये तुम्हाला त्यांच्यात देव दिसतो का त्यांना तुमच्यात देव दिसतो? ते आहेत म्हणून आम्ही आहोत. पण कॅन्सर होऊ नये असं वाटतं. कारण मी जे काम करते, मी जनजागृती आणि कॅन्सर स्क्रीनिंग मध्ये आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक जण हेल्दी आणि नॉर्मल राहावा
त्यांनी स्वतःचा एक लाईफस्टाईल चांगली बनवावी आणि कॅन्सरकडे कोणीच जाऊ नये आणि 0% कॅन्सरचा रेट. कारण कॅन्सर पेशंट्सना बघणं आज मी बघते एवढी वर्ष, मी मोर दॅन 34 इयर्स आहे माझ्या ऑर्गनायझेशनशी जोडलेली, तर कॅन्सर पेशंट्स बरोबर त्यांची फॅमिली सफर करते आणि कॅन्सर मध्ये जो त्रास आहे, जे ट्रीटमेंट मध्ये आहे, आता तरी फार कमी हे आहे त्रास आहे. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं मगाशी, जी किमोथेरपी पूर्वी मी जे बघत होते की ते सहन करणं कठीण आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की आम्ही तंबाखू खाल्ला आणि हे झालं, नाही व्यसनं केली तर त्याच्यामुळे आम्हाला आनंद मिळतो, पण त्या आनंदानंतरचं जे दुःख आहे तर ते येऊ नये असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. त्यामुळे कुणालाही कॅन्सर होऊ नये असाच आमचा प्रयत्न असतो. आमच्या कॅन्सर पेशंट जेव्हा अंत्यवस्थ झालेले असतात शेवटच्या क्षणी, तेव्हा ते लोकांना काय संदेश देतात? कारण तुम्ही अनेक पेशंट जातानाचा त्यांच्या वेळी त्यांच्या आसपास मध्ये असतात, तुम्हाला ते दिसतं, त्यांच्या यातना तुम्हाला बघवल्या जात नाही, तेव्हा ते लोकांना काय आवाहन करतात किंवा ते स्वतःला असं काय म्हणतात की मी काय चुकलो आयुष्यामध्ये? कारण ते जर लोकांना, प्रेक्षकांना समजलं तर कमीत कमी ते तरी चुकणार नाही त्याच्या पुढे. त्याच्यानंतर शेवटची जी स्टेज असते ती पॅलिएटिव्ह स्टेज असते आणि त्या स्टेजला जो पेशंट असतो त्याची मानसिकता खूपच कठीण असते आणि त्यांच्याबरोबर फॅमिलीची पण मानसिकता. ते बोलण्याच्या मनस्थितीत नसतात, पण दुःख असतं की आपण आपल्या या सवयीमुळे किंवा आपण आपल्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे आज आपण या आजारात आहोत. तर नेहमीच त्यांना असं वाटत असतं की आपण जर असं नसतं केलं तर आपण एवढ्या मोठ्या आजाराकडे गेलो नसतो. आपण एक चांगली लाईफस्टाईल जर अवलंबली असती तर आपण या आजार. पण त्या वेळेला आम्ही तर बघितलेलं आहे की इतकी मानसिकता कठीण झालेली असते, कारण त्यांना बघणं आणि शक्य. पण मी आणखीन एक बघितलेलं आहे की आम्ही जे माउंट मेरी आहे तिथे अर्नेस्ट बोजेस आहे आणि इकडे जे त्यांचं जे हॉस्पिस आहे जिथे कॅन्सर पेशंट्सना ठेवलं जातं पॅलिएटिव्ह स्टेजच्या, अशा वेळेला आम्ही बघितलं, आम्ही त्यांच्यासाठी 22 सप्टेंबर हा रोज डे म्हणून साजरा करतो आणि त्या रोज डेच्या अनुषंगाने आम्ही काही एंटरटेनमेंट प्रोग्राम त्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी करतो. आणि जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही बघतो की मृत्यू समोर दिसतो आहे, पण त्याही क्षणी जगण्याची जी उमेद त्यांच्यामध्ये दिसते आणि ते डान्स करतात, गाणं म्हणतात आणि असं वाटतं ना की शेवटच्या क्षणी पण त्यांच्याकडची ती पॉझिटिव्हिटी बघून ना खूप भरून येतं. म्हणजे असं बघताना दुःख होतं की हा माणूस कदाचित उद्या नसेल आपल्या बरोबर, पण त्याची जी जगण्याची उमेद आणि जी पॉझिटिव्हिटी. आणि काही पेशंटचं खूपच त्रासात असतात, पण त्याच्यातही ते उभारी आणण्याचा प्रयत्न करत असतात ना, ते बघून खूप अमेझिंग वाटतं. आणि काही संदेश देण्याच्या मनस्थितीत नसतात ते त्यावेळेला. आणि आम्हाला असं वाटतं की त्यांनी हे जर नसतं केलं तर आज ह्या अवस्थेत ते आम्हाला दिसले नसते. एक चांगलं हेल्दी लाईफस्टाईल त्यांनी आरंभली असती तर आज ते त्यांच्या कुटुंबाला तेवढाच मुख्य आधार देऊ शकले असते. पण नीताताई, तुम्ही जेव्हा हे सगळं काम करत असता तेव्हा संस्थेच्या वतीने आज 50 वर्ष ही संस्था कार्यरत आहे, तर काय काय ऍक्टिव्हिटीज तुमच्या होतात याच्याबद्दल एक माहिती द्या ना आम्हाला, की काय काय संस्थेतर्फे काय काय केलं जातं? हो, माझं डिपार्टमेंट आहे अवेअरनेस अर्ली डिटेक्शन डायग्नोस्टिक सर्व्हिस आहे. त्या माध्यमातून आम्ही पूर्ण भारतभर हा प्रवास करतो आणि कॅन्सर स्क्रीनिंग करतो आणि अवेअरनेस करतो. कारण जनजागृती फार महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्ही जनजागृती करत नाही तोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि जनजागृतीच्या माध्यमातून ऍटलिस्ट काही लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात आणि त्यांना तुमचं मत पटलं तर तुम्ही त्यांना कॅन्सर पासून दूर ठेवू शकता. त्याच्यानंतर आमचं सेंटर आहे नायगावला, तिथे आम्ही कॅन्सरचं स्क्रीनिंग, म्हणजे कोणीही येऊ शकतं, एनी लेमॅन कॅन कम आणि ते आपलं कॅन्सर चेकअप करू शकतं. तिथे रेडिओलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल सुविधा उपलब्ध आहे. ती अगदी कमी दरात बीएमसीने आम्हाला हे सेंटर दिले, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही हे सेंटर चालवतो. आम्ही जिथे बसतो महालक्ष्मीला, तिथे आमचं फार मोठं काम चालतं की जिथे आमचं माझं डिपार्टमेंट आहे डायग्नोस्टिक सर्व्हिसेस. दुसरं आमचं डिपार्टमेंट आहे की जे पेशंट केअर, ते आमचं हृदय आहे. कारण त्या पेशंट केअर डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही
खूप कॅन्सर पेशंटना मदत देतो. तुम्ही बघाल आमच्याकडे आलेला एखादा काही पेशंट त्याला वस्तू सुद्धा तयार केल्या जातात का या सगळ्यांना घेऊन? येते ते मी हा. सांगते तुम्हाला, कारण ते हा, बरेच हा. पेशंट केअरच्या माध्यमातून आम्ही काउन्सिलिंग तर देतोच, पण मेडिसिनल हेल्थ देतो. त्यांना रेशन, त्यांची इव्हन कपड्याची पण असं, कारण बाहेरगावनं आलेले पेशंट्स असतात, त्यांना माहित नसतं ते किती काळ इथे आलेले असतात. तर त्या अशा वेळेला त्यांना खूप गरज असते त्या सगळ्या बाकीच्या वस्तूंची. मग त्याही वस्तू त्यांना पुरवल्या जातात. सपोर्ट ग्रुप असतो आमचा, त्याही अरेंज केलं जातं ह्या कॅन्सर पेशंटच्या फॅमिलीजसाठी. अँब्युलन्स सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. हॉस्पिटल टू धर्मशाळा किंवा त्यांचं जिथे राहण्याचं ठिकाण आहे तिथे ते पुरवलं जातं. आमचं अतिशय सुंदर रिसर्च सेंटर आहे. आम्ही HPV, जे मी कॅन्सर स्क्रीनिंग करते ते आम्ही अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर स्क्रीनिंग आहे. तर आता आम्ही HPV वॅक्सिनेशन फॉर द गर्ल चाइल्ड आणि HPV टेस्टिंग फॉर द विमेन असं करतो. म्हणजे पॅप्समेर आतापर्यंत आम्ही करत होतो. अलॉंग विथ पॅप्समेर आम्ही आता HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ही टेस्ट करतो, की ज्याच्यातून सर्वायकल कॅन्सर, जो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे, त्याचं अर्ली डिटेक्शन जर झालं तर आपण ते इरॅडिकेट करू शकतो. कारण भारताच्या बाहेर ते फार कॉमन आहे, पण आपल्याकडे ही कॉस्टली इन्व्हेस्टिगेशन असल्यामुळे ते फार कोणी त्या इन्व्हेस्टिगेशन कडे जात नाही. म्हणून आमच्या या स्क्रीनिंगच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचतो. आणि आतापर्यंत जवळजवळ आम्ही त्याच्यासाठी 9,000 म्हणजे 10,000च्या वर आता या महिलांचं चेकअप केलेलं आहे, की ज्यांना HPV टेस्टिंग, आणि कितीतरी महिला पॉझिटिव्ह निघालेल्या. कारण ही ट्रान्समिटेड डिसीज आहे. तर जर तुम्ही त्यांना सावध केलं तर त्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरकडे जात नाही. दुसरं आम्ही HPV वॅक्सिन गर्ल्स चाइल्डना देतो, की 9 to 18 इयर्स जर तुम्ही हे वॅक्सिनेशन दिलं त्यांना, असे 2 डोसेस दिले जातात 6 महिन्याच्या अंतराने, आणि त्यामुळे त्यांना तुम्ही पुढे जाऊन गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पासून रोखू शकता. तर हे आमचं काम आमच्या स्क्रीनिंग बरोबर चाललेलं असतं. नंतर आमचं ना रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट आहे, की जिथे कॅन्सर पेशंट, कॅन्सर झाला म्हणून तुम्ही कॅन्सर नाही झाला, पुन्हा आत्मविश्वासाने तुम्ही उभं राहून कॅन्सर पेशंट्सना जर तुम्ही त्यांच्यामध्ये ते मनोधैर्य दिलं आणि त्यांना काम करण्याची उभारी दिली तर ते काम करू शकतात. अतिशय सुंदर काम केलं जातं आमच्या संस्थेमध्ये, आणि इतक्या सुंदर वस्तू त्याचं जगभरात खप आहे. आणि तुम्ही खरंच व्हिजिट करा आमच्या ऑर्गनायझेशनला. आमचं रिहॅबिलिटेशन सेंटर हे आमचं फार प्राऊड सेंटर आहे, जिथे आमच्या पेशंट्स आणि त्यांच्या फॅमिलीज काम करतात. अतिशय मनापासून काम केलं जातं. अतिशय चांगले प्रॉडक्ट्स, क्वालिटी प्रॉडक्ट्स तिथे निर्माण केले जातात. वा, म्हणजे अशा प्रकारचं त्यांना एक मनोबल देणं आणि त्या सगळ्यातनं कुठेतरी पुढे जे येणार आहे त्याच्यातनं एक सकारात्मकता निर्माण करणं. त्यांना आत्मविश्वास दिला तर तेवढ्याच खंबीरपणे ते पुन्हा उभे राहतात आणि आपल्या कुटुंबात आधार बनतात. कारण जसं कॅन्सर झाला म्हणून कॅन्सर नाहीये, तसेच तुम्ही समाजामध्ये वापरू शकता पुन्हा. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. खरं तर आजच्या या दिवसाच्या निमित्ताने हा अवेअरनेस लोकांमध्ये व्हावा, हाच खरं तर आमचाही उद्देश होता, आणि त्यामुळेच आपण तुम्हाला दोघांनाही इथे निमंत्रित केलंय. जाता जाता शेवटचा प्रश्न मी डॉक्टरांना विचारणार आहे, पण त्यापूर्वी प्रकाशजी, आपले सगळे जे बघणारे श्रोते आहेत त्यांनी काही जर प्रतिक्रिया आणि त्यांची नावं आपल्याला घेता येतील. मला वाटतं की आजच्या या कार्यक्रमामुळे अनेक लोक सगळ्यात महत्वाचं सेंटेन्स जे आहे ते लक्षात ठेवतील. आधी शरीराची पूजा करा, नंतर बाकी सर्व पूजा करायला शिका. आणि हीच बाब अधोरेखित वारंवार मला वाटतं आपल्या प्रेक्षकांनी केलेली आहे. अविनाश पाटील आहेत, वसंत नागपुरे आहेत, गणेश बाविस्कर आहेत, ज्योती कुमार गुजराती आहेत, विजय बाविस्कर आहेत, कारभारी साहेब आहेत, विनोद पाटील आहेत, शशिकांत पाटील आहेत, वैभव तांबट आहेत, विश्वास पेटकर आहेत, महेश देसले आहेत, रुपाली बांगर आहेत, गणेश रेवतकर साहेब आहेत, चंद्रकांत बडगुजर आहेत, त्याचबरोबर विजयकांत पाटील आहेत. विजयकांत पाटील म्हणतात की कॅन्सर बाबत परिस्थिती अत्यंत भयानक आहे आणि म्हणूनच वैयक्तिक काळजी घेऊन शासनानेही या बाबतीत काही कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. आपलाही या बाबतीतला एक छोटासा प्रयत्न अत्यंत म्हणजे प्रशंसा केलेली आहे त्यांनी, उपक्रमशील आहे. संदीप पटेल आहेत, रुपाली बांगर आहेत. शरीराची पूजा करा, उत्तम आरोग्याचा मंत्र आज मिळालेला आहे त्यांना. त्यानंतर गणेश बाविस्कर यांनी म्हटलेलं आहे की शरीराची पूजा नक्की केली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे, आणि खूप चांगली अशी माहिती मिळाली. राजेंद्र कटके म्हणतायत
आपले सर्व प्रेक्षक रेग्युलरली हे सगळं बघत असतात आणि आपण किती चांगल्या लोकांना या प्लॅटफॉर्मवर आणतो जे महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य करत असलेले आपण लोक आणतो. आणि आजही तशाच प्रकारची लोक डॉक्टर संजय जी या ठिकाणी आहेत, नीताजी आहेत. तुमच्या कार्याला खरोखर मी सलाम करतो आणि मिती ग्रुप, बाविस्कर ग्रुप यांच्यातर्फे मला वाटतं उत्तराताई नक्कीच यांनी केलेलं कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे. तुमच्या नक्कीच. कार्याला आणि त्याचमुळे तुमच्या कार्याला सलाम करत एक सन्मानपत्र आम्ही आपल्याला व्हर्च्युअली देऊ इच्छितो. या सन्मानपत्राचा आपण स्वीकार करावा आणि आपलं कार्य असंच चालू राहावं यासाठी खूप शुभेच्छा, खूप बळ तुम्हाला मिळत राहो अशी आमची नक्कीच इच्छा आहे या बाबतीत. Yes. डॉक्टर, शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की कोणतीही गोष्ट जेव्हा आपण पाहतो की म्हणजे जसं कॅन्सर आणि भीती हे एक जे समीकरण, आणि जसं सुरुवातीला म्हटलं आपण की कॅन्सर बरा होऊ शकतो याच्या खाली डबल अंडरलाईन, आणि असे अनेक पेशंट आपण बघितलेले आहेत. तर मला असं वाटतं की कार्यक्रमाचा समारोप करताना अशी एखादी सक्सेस स्टोरी जर आम्हाला सांगितली, कारण काय होतं की एखादी व्यक्ती त्यातनं बरी झालीये आणि ती पुढे छान पद्धतीने राहू शकते, हा जर एक सकारात्मक विचार मिळाला तर नक्कीच आम्हाला सगळ्यांना तो प्रेरणा देणारा ठरेल. त्यामुळे अशी एखादी सक्सेस स्टोरी आम्हाला सांगता आली तर खूप बरं होईल. प्रॅक्टिसमध्ये अनेक प्रकारच्या सक्सेस स्टोरीज आहेत, सगळ्याचं निरूपण करणं शक्य नाही, पण तरी सुद्धा मी एका व्यक्तीचा मी जरूर उल्लेख करू इच्छितो. आगडी नाव घेऊन त्यांना अतिशय आवडतं, कारण त्या स्वतः अतिशय बोल्ड आहेत. त्यांनी कॅन्सर झालेल्या सगळ्यांना सांगितलं मला कॅन्सर झालेला आहे आणि मी ह्याच्यातनं बाहेर आलेली आहे. हा फार अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्या बाईचं त्यावेळेचं वय होतं 36. बर, अनुजा चव्हाण बापरे. म्हणून आहेत, उत्तम शिक्षिका आहेत त्या. त्यांनी कदाचित तुम्ही त्यांचं नाव ऐकलंय असेल. त्यांना कॅन्सर झाल्यानंतर हाय रिस्क ब्रेस्ट कॅन्सर होता 2006 मध्ये, आणि तो आम्ही अत्यंत अग्रेसिव्हली ट्रीट केला, उत्तम कॉन्फिडन्स दिला. त्या बाईचंही मनोबल अप्रतिम. त्याच्यामुळे आमची जोडी अतिशय छान जमली, एक ऑन्कॉलॉजिस्ट आणि पेशंट म्हणून. आणि त्यातनं एक चांगलं फळ आपल्याला फलित त्यातनं मिळालं. त्या बाईंना नंतर महाराष्ट्र आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, नॅशनल लेवल पुरस्कार मिळाला, इंटरनॅशनल लेवल राधाकृष्णन एक पुरस्कार आहे तो मिळाला. असे 7 पुरस्कार त्या बाईला या गेल्या 14 वर्षात मिळालेले आहेत. त्या तर प्राध्यापिकेचं काम म्हणून करतातच करतात, शिक्षिकेचं काम करतात, प्राध्यापिकेचं काम करतात. उत्तम उत्तम गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशनवर त्यांना ऍडवायझरी म्हणून घेतलेलं आहे. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे, म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, डॉक्टर दुधाट यांना समाधान कधी लाभेल, जेव्हा त्यांचा पेशंट जेव्हा सांगतो डॉक्टर मला कॅन्सर झाला होता का, दॅट इज माय विन. हे कायम लक्षात ठेवा, कारण ही विचारसरणी होणे महत्वाची आहे. म्हणून मी सांगितलं ना, मी या गोष्टीवर जरूर बोलू इच्छितो 2 मिनिटं तुमच्याकडे. अगदी नक्की नक्की कारण सर बोला. पेशंट आणि रोग्यांची मानसिकता हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत कॅन्सर होतं इतकं मनाचं कच्चीकरण झालेलं असतं ना, त्यांना काय करावं काय नाही कळत नाही. मनाची अत्यंत सस्य उलपट असते. तर अशा वेळेला त्यांना आपण काय करायचं, त्यांना एक समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग फार गरज असते. आणि म्हणून आपण त्यांना काही गोष्टी फिलॉसॉफिकली सांगायचा प्रयत्न करतो. एक उत्तम सेय म्हणतात, किती जगायचं याच्यापेक्षा कसं जगायचं हे महत्वाचं नाही का, हे त्यांना समजून देणं जास्त गरजेचं असतं. म्हणून एखादं संकट कितीही मोठा असू दे, समोर त्याचा पाडाव कसा करायचा, त्या वादळाला आपण पाय रोवून कसं उभं राहायचं हे शिकणं आणि हे त्यांना शिकवणं गरजेचं आहे. म्हणून आपण जी परिस्थिती बदलू शकतो त्याचा विचार करणं, की ती आपण कशी बदलू शकतो, आणि जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही ती पूर्णतः स्वीकारायची ऍज अन ऍक्सेप्टन्स विथ अ ग्रेस. लक्षात घ्या शब्द ऍक्सेप्टन्स विथ अ ग्रेस. या दोन्हीतलाही फरक त्यांना छान समजून सांगावा. आणि जेव्हा हा फरक त्यांना लक्षात येतो आणि तेव्हाच ते स्वतःला सकारात्मकतेचे उत्तम संदेश देऊ शकतात. आणि मग तो मनुष्य किंवा ती व्यक्ती कर्करोगाच्या विजयपथावर जाते. हे कायम लक्षात ठेवा. म्हणून चांगले विचार, चांगल्या सवयी आणि चांगले आचार विचार, उत्तम खाणं, या सगळ्या गोष्टी आपण ज्या डिस्कस केल्या त्या जरूर पाळाव्यात. एंड करताना मला एक प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं मी अतिशय भक्त आहे, माझे अतिशय आवडते व्यक्ती आहेत. त्यांचं वाक्य मी नेहमी सांगतो माझ्या प्रबोधनामध्ये. हे लक्षात घ्या. ते म्हणतात, सूर्यानं कशासाठी उगवायचं त्याचं उत्तर त्याच्या उगवण्यात आहे.
फुलांनी कशासाठी उमलावं त्याचं उत्तर त्याच्या उमलण्यात आहे. आणि माणसाने कशासाठी जगावं त्याचं उत्तर त्याच्या सुंदर जगण्यात आहे. समोर पहा, आयुष्य अतिशय सुंदर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. वाह. उत्तरताई मला वाटतं संजयजी फक्त डॉक्टरच नव्हे तर उत्तम माझं व्यक्ती आहे. लिटरेचर वाचन खूप आहे. आणि मला आयुष्याचं खरं तर पूर्णपणे फार ते सांगतायत. आणि मला वाटतं प्रत्येक आपल्या प्रेक्षकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमची मोटरसायकल दुरुस्त करताना ती जर बिघडू नये म्हणून वारंवार गॅरेजवर नेतात. तुमची 4 व्हीलर बिघडली तर तिला सर्व्हिसिंग करायला नेतात. या सगळ्याची काळजी घेतात. तुमची प्रॉपर्टी तिला काही दोष लागू नये म्हणून त्याची काळजी घेतात. वेळोवेळी मेंटेनन्स भरलं जातं. पण तुमच्या शरीराचं मेंटेनन्स हे तुम्ही वारंवार का करत नाही, हा आज मिती ग्रुपचा आणि भाविस्कर ग्रुपचा प्रश्न आहे. आणि हा तुम्ही जरूर केला पाहिजे. संजयजींनी सांगितलेल्या प्रबोधनातून हे आपल्याला मला वाटतं बाहेर आलेलं आहे. आणि प्रत्येक माणसाला विनंती राहील की इतकं चांगलं हे आजचं लेक्चर, आजचा हा सारांश हा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण या लिंकला नक्की फॉरवर्ड करा. अभिप्राय आपण वारंवार लिहित राहा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत संजयजी काय म्हटले, नीताजी काय म्हटले हे प्रत्येक घरोघरी पोहोचू द्या. यासाठी आमचं प्रेक्षकांना आव्हान आहे. खरंय. एक मला बोलायची इच्छा आहे तुमच्या दोघांविषयी. एक तर तुमचा एक सुंदर उपक्रम आहे, वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही घेता आणि हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. कारण हे पॅशन असल्याशिवाय होत नाही, मलाही कल्पना आहे त्याची. पण या सगळ्या तुमच्या स्तुत्य उपक्रमाला आमचे हार्दिक देवाकडे प्रार्थना की खूप सक्सेसफुल होऊ द्या पुढे सुद्धा, वेगवेगळ्या विषयांवर सुद्धा. आणि तुम्हाला अत्यंत आमच्याकडनं दिवाळीच्या पोस्ट दिवाळीच्या शुभेच्छा. नक्की. खूप धन्यवाद. तर्फे पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या माध्यमातून आमच्यासारख्या संस्था कितीतरी लांबवर पोहोचू शकतात आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच नीताताई, संस्थेची माहिती सुद्धा चॅट बॉक्स मध्ये टाकावे अशी एक विनंती राहील आपल्याला. येस, तेच म्हटलं की आपल्या संस्थेची माहिती आणि संस्थेचे फोन नंबर हे सुद्धा आपण आपल्या कॅप्शन मध्ये देऊया. म्हणजे त्या निमित्ताने लोक नक्कीच जिथे कुठे मार्गदर्शनाची गरज आहे तिथे लोक तुमच्या संस्थेकडे येऊ शकतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळू शकतं. खरं तर हेच आहे की जीवनाचं चक्र ज्याला म्हणता येईल ते आपण किती गतीने नेतो पुढे आणि किती छान पद्धतीने पुढे त्याला नेण्याचा प्रयत्न करतो हे खूप महत्वाचं आहे. मला वारंवार आज स्मिताताईंची खूप आठवण येते, कारण स्मिताताईंबरोबर मी अनंत कार्यक्रम केलेले आहेत आणि त्यावेळी डॉक्टर संजय दुधाट यांचं नाव त्या नेहमी घ्यायच्या आणि त्या नेहमी म्हणायच्या की जसा आपल्याला मधुमेह असतो, हार्ट डिझीज असतो, तसाच हा कॅन्सर आहे. एक मित्र आहे, तो आपल्याशी जोडला गेलाय. जितके दिवस आपण त्याच्या सोबत खूप छान पद्धतीने जगू, तो मित्र तितकाच आपल्याला चांगली वाट दाखवणार आहे. आणि जसं डॉक्टर तुम्ही म्हणालात की जीवन सुंदर आहे, त्यांच्या एका सिनेमात सुद्धा त्यांनी हे म्हटलेलं आहे स्मिताताईंनी की हे जीवन सुंदर आहे, असं गाणं सुद्धा त्यांच्या ह्याच्यात आहे, सिनेमामध्ये आहे. तर खरीच गोष्ट आहे, जीवन सुंदर आहे. आपला बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे आणि तुमच्यासारखी माणसं जर योग्य वेळी योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतील तर नक्कीच अनेकांचं आयुष्य सुंदर होणार आहे. मित्र असावा मित्रासारखा आणि डॉक्टर असावा संजयजींसारखा. सगळ्यांना एक सांगावंसं वाटतं की माणसाने आत्मविश्वासाला सामोरं जावं. कारण चांगला आत्मविश्वास असेल तर तू कुठलाही आजार असो की कुठल्याही प्रकारे त्यांना कुठेही सामोरं जायचं असेल तर ते चांगल्या पद्धतीने जावं. तर विल पॉवर स्ट्रॉंग ठेवा आणि कुठलाही आजार झाला तर घाबरू नका. कारण व्यक्ती आहेत त्या सगळ्या मदत करायला तयार असतात. फक्त आपण डॉक्टरांकडनं पण एक सांगणं आहे, डॉक्टरांचं सुद्धा एक आद्य कर्तव्य असतं की प्रत्येक ट्रीटमेंट पेशंटची ही अफेक्शनेट असावी. म्हणून आम्ही नेहमी सांगतो ट्रीट सोल्स अँड सोल डझंट हॅव क्लास. त्याच्यामध्ये डिफरन्स कधी होऊ नये. आणि सोल म्हणजे ही परमेश्वराची सेवा आहे आणि अशी ती डॉक्टरनी करावी, आपणही पाळावी, बाकीच्या डॉक्टरांनी पाळावी, ही सुद्धा सगळ्यांना नम्र. नक्कीच. आणि अभिमान महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात आपण दोघेही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले माध्यम प्रायोजक आहेत लोकमत. उद्याच्या लोकमत मध्ये हा संपूर्ण विषय पुन्हा एकदा अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहतो. त्यामुळे पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी ठीक 11:11 असाच एक नवा विषय घेऊन. धन्यवाद. नमस्कार. Navi Mumbai's leading name in the construction
construction industry. Baviskar, build reality. Subscribe to Avas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.